हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पारख स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजच आपला 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे. तुमच्या सगळ्यांचा पेपर छान गेलाय ना? चला मग आता त्याच्या पुढची प्रोसेस जी असते ती म्हणजे आपल्याला जी कार्बन कॉपी भेटलेली आहे त्यातनं आपण आपले मार्क्स काढूयात. म्हणजेच आपले क्वेश्चन्स बरोबर आहेत की चूक आहेत ते पाहूयात. आपण या व्हिडिओमध्ये भाषा विषय कव्हर करूयात. त्या विषयाचे सगळे क्वेश्चन्स आपण वन बाय वन पाहू. प्रत्येकाने आपल्या क्वेश्चन पेपर काढून घ्या, त्याच्यावरती आपले आन्सर्स मार्कआउट करून घ्या. नंतर तुम्ही OMR शीटवरती तो क्वेश्चन जसच्या तसं चेक करू शकता. मित्रांनो, माझ्याकडं मी इथे कोणता तुम्हाला सेट सांगत नाहीये. तुम्ही क्वेश्चन बाय क्वेश्चन जावा आणि आपले क्वेश्चन्स बरोबर आलेत की नाही ते चेक करायचंय. चला मग वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. चला, पहिला प्रश्न आहे, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 1, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो आपल्या पुढं, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे. तर अब्ज म्हणलं की आपल्याला वाटतं 100 कोटी किंवा जर संख्या असं वाटते, पण त्याचा अर्थ तो नसून ही अब्ज म्हणजे खुलून दिसतोय म्हणजे काहीतरी आपली एखादी गोष्ट आहे ती म्हणजे कमळ. मित्रांनो, खालचा जो प्रश्न आहे खालीलपैकी वर्णानुक्रमाने योग्य शब्द असलेला पर्याय निवडायचा आपल्याला. आणि तुम्ही जर याला लावलात, एक 4च तुमच्याकडं शब्द आहेत. कसर आहे, कृत्रिम आहे, कासरा आहे आणि काळजी आहे. तर यापैकी तुम्हाला तुमचं बरोबर उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी जो जोडशब्द नसलेला पर्याय. मित्रांनो, लक्ष देऊन ऐका, नसलेला पर्याय आपल्याला काढायचा आहे. बऱ्यापैकी काय होतं, स्कॉलरशिपच्या परीक्षेचा एक वेगळाच प्रेशर असतं, त्यामध्ये आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे आपल्या हातातला मार्क्स जाऊ शकतो. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थी मित्रांनी प्रश्न व्यवस्थित न वाचल्यामुळं चुकलं पण असेल, पण ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे, अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर हे जे अंडरलाईन केलेलं आहे, लहानसे, सुंदर आणि सुशोभित, शोभिवंत सॉरी. तर ह्याचं उत्तर येतं ठुमकदार. ठीक आहे, तर आन्सर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, बरोबर आलंय मित्रांचं. व्हेरी गुड. चला, तर पुढे मित्रांनो 6 ते 8 या प्रश्नासाठी तुम्हाला एक उतारा दिला आहे. ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची बातमी आहे एक, ती तुम्हाला काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्याचे तुम्हाला आन्सर्स द्यायचे आहेत. इथे पहिला प्रश्न जो 6वा आहे तो चुकण्याचे चान्सेस आहेत. तर बऱ्यापैकी किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? तर बऱ्यापैकी काही जणांचं उत्तर 7 आलं असेल, पण व्यवस्थित बघा, इथं सज्जनगड दिलंय आपण. त्यानंतर अजिंक्यतारा दुसरा किल्ला, तोरणा तिसरा, राजगड चौथा, पुरंदर पाचवा, सिंहगड 6वा. सिंहगडालाच हा कोंढाणा आहे, जे की 6 किल्ले आपण दिलेत. इथं सिंहगडाला म्हणजेच आपला कोंढाणा किल्ला आहे. त्यामुळे तुम्ही 7 लिहिचाल, 7 उत्तर चुकेल. ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे 7वा क्वेश्चन, वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण आहेत? मित्रांनो, इथं दिलंय तुम्हाला, क्लिअर कट दिलेला आहे. सोपा क्वेश्चन आहे, नामवंत उद्योगपती आहेत. कोण कोण आहेत ते? नामवंत उद्योगपती. आन्सर ऑप्शन नंबर 3. मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली? तर काय म्हणतं, हे काल संध्याकाळी म्हणतंय आणि ही जी बातमी आहे मित्रांनो, ही बातमी आहे 21 तारखेची आणि गुरुवार आहे 18 तारखेला गुरुवार. 18ला गुरुवार, 19ला शुक्रवार, 20ला शनिवार आणि 21ला रविवार आहे. रविवारची बातमी आहे आणि त्याच्यामध्ये म्हणते काल संध्याकाळी, म्हणजे ह्याचं उत्तर येतं काल संध्याकाळी म्हणजे 20 तारखेला. 20 तारखेला कोणता वार येईल? शनिवार. तर याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. चला, पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. इथे तुम्हाला कविता दिलेली आहे, ती तुम्हाला वाचायची आहे आणि त्याच्यानंतर खालील प्रश्नाची उत्तरं द्यायची. तर पहिलं जे येतं, विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही. तुम्ही जर व्यवस्थित तुमचं कविता वाचली तर तुम्हाला ह्याचा आन्सर येईल वरुण. पावसाबद्दल काहीच बोललेलं नाहीये. दुसरा क्वेश्चन आहे 10वा, पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? मित्रांनो, जुळणारे नाही म्हणतं, इथं पण नाही म्हणलं होतं, इथं पण नाही म्हणते. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, तेव्हाच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स पडतील. तर इथं काय ह्याचं उत्तर येतं, ह्याचं उत्तर आन्सर ऑप्शन मला 2 वाटतं, पण एक पण ह्याचं उत्तर असू शकेल. ठीक आहे, एक पण ह्याचं उत्तर असू शकेल, पण मी आय विल गो विथ आन्सर ऑप्शन नंबर 2. मी आन्सर ऑप्शन नंबर 2 लावेल. ठीक आहे, पाहूयात आपण ज्यावेळेस शेवटची आन्सर की येईल आपल्या शासनाची, त्यावेळेस पाहू आपण याचं उत्तर काय येतं. सध्या तरी मी आन्सर ऑप्शन नंबर 2 लावतोय.
त्याचा पुढचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? इथं सरळ सरळ दिसते शोभा. शोभा म्हणजे सौंदर्य. आन्सर ऑप्शन नंबर 4. चला, काही जणांना विहग वाटेल पण नाहीये, ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. चला पुढे जाऊयात आपण. चा क्वेश्चन आहे, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुल झाडांसोबत एकच आहे नाव, रंगीत कारंजे देखील बसवले. तर भाऊ आपल्याला काय काढायचंय? नामाची संख्या दर्शवणारा पर्याय बघायचंय. पहिलं आहे सोनाली, दुसरं आहे बागेत, तिसरं सोनटक्का, 4, 5, 6 ह्याच्यासाठी 7 आणि कारंज एक 8. तर असे एकूण 8 नामे आहेत. मित्रांनो पुढचा प्रश्न, पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. हे थोडंसं तुम्हाला आन्सर ऑप्शन नंबर 1 वाटेल पण ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4, हाहाकार. मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे, हा पण एखाद्या वेळेस तुम्हाला कन्फ्युजिंग झाला असेल. तर बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवगण्यामुळेच ऐकू शकले. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर येतं आपल्याला ह्या स्थानाचा लिंग ओळखायचंय. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2, स्त्रीलिंग. चला पुढचा क्वेश्चन पाहू. अगदी सोपा क्वेश्चन आहे 15वा, कुणाचं चुकायला नको होतं. राही पळत जाऊन गाडी पकडेल. पकडेल म्हणजे भविष्यकाळ आहे मित्रांनो, भविष्यकाळ. सेम काळ दाखवणारं वाक्य खाली बघायचं आपल्याला. त्याचं उत्तर येतं काय येतं? आन्सर ऑप्शन नंबर सांगा सांगा 4. व्हेरी गुड. आन्सर ऑप्शन नंबर 4 येतं याचं उत्तर. चला पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16वा आहे, रमाई या दीनदुबळ्याची आई व बहुजनांची सावली होत्या. ठीक आहे, रमाई माता ज्या होत्या त्या दीनदुबळ्याची आई व बहुजनाची सावली होत्या. यामध्ये कोणतं विरामचिन्ह द्यायचं राहिलेलं आहे? तर मला वाटतं ह्याचं उत्तर येतं, हे दीनदुबळ्यामध्ये हे आडवी लाईन ह्यालाच म्हणतो आपण संयोग चिन्ह, ते द्यायचं राहिलेलं आहे. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. चुकलं मित्रा? नाही नाही, ह्याचं उत्तर येतं संयोग चिन्ह. ठीक आहे, चला 17वा क्वेश्चन अगदी सोपा. परत एक वेळेस वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी इथं आपल्याला एक वाक्यप्रचार टाकायचा आहे. गावात पोलीस आले ही बातमी कशासारखी पसरली? दौंडी जसं आपण पिटवतो तसं दौंडी पिटवल्यासारखं सगळ्यांना समजली. दौंडी पिटवल्यानंतर आपल्या गावात जर दौंडी पिटवली तर सगळ्यांना कळतं ना बातमी. तसंच त्याचं उत्तर येतं दौंडी पिटवल्यामुळे. मित्रांनो पुढे एक संवाद दिलाय. बऱ्यापैकी हा संवाद कन्फ्युजिंग आहे मला असं वाटतं. तरी आपण विल गो फॉर द बेस्ट ऑप्शन्स. ठीक आहे, आपण यात कोणते चांगले ऑप्शन्स देता येतील ते पाहूयात. यामध्ये तुम्हाला एखाद दुसरा प्रश्न असे असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स भेटू शकतं. तरी आपण जाऊयात की बाबा म्हणजे बाकीचे जे ऑप्शन्स कॅन्सल आउट करून बेस्ट ऑप्शन कोणता आहे ते काढण्याचा प्रयत्न करूयात. परत एक वेळेस सांगतो, हा थोडासा कन्फ्युजिंग तुमचा उतारा म्हणजे तुमचा संवाद असू शकतो. ठीक आहे, चला तर इथं तुम्ही वाचा, भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी भाग घेतला आहे? काय सांगा बरं मित्रांनो उत्तराचं काय? ह्याचं उत्तर आन्सर ऑप्शन नंबर 1 तरी येईल किंवा आन्सर ऑप्शन नंबर 2 तरी येईल. ठीक आहे, 1 तरी येईल किंवा 2 तरी येईल. मी जातो 1 किंवा 2. मी 1 लावन कारण की सगळा संवाद वर्गामध्ये झालेला आहे. त्यानंतर ते हॉलच्या दिशेने गेलेत. आणि तुम्हाला एक शेवटची लाईन आहे, हो सर असे म्हणत सगळेजण वर्गाच्या बाहेर, म्हणजे सगळ्यांनी हो सर म्हणले, म्हणजे संवादामध्ये सगळ्यांनी भाग घेतलेला आहे. जर शेवटचा एखादा विद्यार्थी जो पूर्ण जर ह्याच्यामध्ये बोललाच नसेल समजा, तरी पण तो इथं हो सर म्हणून बाहेर पडलेला आहे, असा ह्या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो. त्यामुळे ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 1, वर्गातील सर्वजण. ठीक आहे, बघूयात आपण ज्यावेळेस शेवटची आन्सर की येईल शासनाची त्यावेळेस त्याचं उत्तर काय देतं. तरी पण गो विथ आन्सर ऑप्शन नंबर 1. मी 2ला थोडंसं साईडला ठेवेन. पुढचं आहे, चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? इथं तुम्हाला क्लिअर कट दिलेलं आहे. काय दिलंय बघा, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी. त्यामुळं 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन असते आपलं, त्याच्या अगोदरच्या दिवशी रात्री म्हणजे 14 ऑगस्टला ह्या गोष्टी होणार आहेत. त्याच्यानंतर 20वा क्वेश्चन आहे. 20वा क्वेश्चन पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं चुकलं असेल असं मला वाटतंय. जर बरोबर उत्तर दिलं असेल तर खूपच छान. मी सांगेन उत्तर काय असेल ते. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडायचं आपल्याला. तर एक व्यक्ती रस्ता स्वच्छ करत होता, हे अगदी चुकीचं आहे. संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती. मला हे बरोबर वाटते. का सांगतो तुम्हाला मित्रांनो, का इथं
सर म्हणतायत तासभरात उन्हे डोक्यावरती येतील. उन्हे डोक्यावर येणं म्हणजे दुपारचे 12 वाजणं. बरोबर की चूक? दुपारचे 12 वाजणे. आणि त्या म्हणतात की तासभरात येईल. तासभरात येईल म्हणजे एका तासानंतर येऊन जाईल म्हणतेत. म्हणजे 11 वाजले असतील आणि तासभरात म्हणजे 12 वाजता उन्हे येतील. म्हणजे तो संवाद जो घडलाय तो 11 वाजता घडलेला असावा. त्यामुळे मला इथं आन्सर ऑप्शन नंबर 2 हे खूपच फिट बसते. त्यामुळे मी 2 ह्याचं आन्सर लिहीन. तर काही जण म्हणत असतील सर 4 आन्सर ऑप्शन येऊ शकतं. पण मित्रांनो हे चित्रकलेची स्पर्धा नाहीये. लक्षात घ्या चित्रकलेची स्पर्धा नाहीये. चित्रकलेचं प्रदर्शन आहे. बरोबर आहे ना? चित्रकलेचं प्रदर्शन आहे. चित्रकलेची स्पर्धा नाहीये. त्यामुळे आन्सर ऑप्शन नंबर 4 येणार नाही. आणि अस्मिताने हॉलची स्वच्छता केली हे पण कुठेतरी तुम्हाला सांगितलं नाहीये बरं का. सगळ्याला करायचंय त्या गोष्टी. स्वच्छता करायची आहे. ह्या पुढे येणाऱ्या गोष्टी आहेत. संवाद घडला ती वेळ सकाळची 11ची होती असं मला वाटतंय ह्या वाक्यावरनं. त्यामुळे आन्सर ऑप्शन नंबर 2 याचं येईल. चला पुढे पाहूयात मित्रांनो आपण. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडा. आता आपण पाहतोय सगळेजण क्रिकेट पाहतात. कुणाचं जर पूर्ण मॅच जर मिस झाली असेल तर आपण हायलाइट्स पाहतो. बऱ्यापैकी आपल्या कानावरती हायलाइट्स हा शब्द आलेला आहे. आणि बघा मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षा किती सुंदर आहे खरंच. कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये हायलाइट्स वापरतो, पण आपल्याला कुठेतरी मराठी शिकायला पाहिजे. ठीक आहे? आपल्याला सगळ्याला मराठी सोपं वाटतं, पण आपण जे मराठी बोलतो त्यामध्ये जास्तीत जास्त इंग्रजीचे शब्द असतात. बरोबर की चूक? त्यामुळे इथे कुठेतरी आपल्याला आपले जे मराठीचा अभ्यास आहे त्याला परत टच करायला पाहिजे. किती छान प्रश्न दिलाय. शासनानं किती छान प्रश्न दिलाय बघा. हायलाइट्स आपण सगळे हे शब्द यूज करतो हायलाइट्स. पण आपल्याला माहित आहे का ह्याचं मराठीमध्ये आपण काय म्हणतो? तर मित्रांनो मराठीमध्ये आपण याला म्हणतो क्षणचित्रे. आन्सर ऑप्शन नंबर 1. चला पुढील प्रश्न आहे खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. बरोबर आहे. दुहेरी बोलाची कवडी मोलाची सॉरी. ठीक आहे. आन्सर ऑप्शन नंबर 4. वाचूनच तुम्हाला कळून जाईल. आता काही एक विशेष अभ्यासाची काही गरज नव्हती याला. पुढचा शब्द आहे पाणी या शब्दाला अचूक. अचूक न चुकणारं समानार्थी शब्द पर्यायातून निवडायचंय. त्याचं उत्तर येतं आंबू. ऑप्शन नंबर 3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय? बऱ्यापैकी आपण हे ऐकले पण त्याचं पूर्ण नाव आपल्याला माहित नसते. तर त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न असेल आपला. प्राणी आणि त्यांची पिल्लं दिले त्यांचं आपल्याला अचूक जोड्या जुळवायच्या आहेत. मित्रांनो अचूक जोड्या जुळवायच्या आहेत. त्याचं ह्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. अ च 3, ब च 4, क च 1 आणि ड च 2. याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. मित्रांनो हे झालं आपलं भाषा विषयाची तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. प्रत्येकानं आपलं आन्सर शीट चेक करा. आणि मित्रांनो चॅलेंज घ्या माझ्याकडनं. याच्यातले खूपच कमी मी तर म्हणतो एक पण आपलं आन्सर चेंज होणार नाही ज्यावेळेस तुम्ही शासनाची आन्सर की पाहचाल. ठीक आहे. तर हे तुम्ही एकदा तुमचे आन्सर्स मार्कआउट करून घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल खरंच खूप छान व्हिडिओ सरांनी तयार केला आहे आणि खूप फायदेशीर ठरला आपल्यासाठी, तर तुमचे मार्क्स नक्कीच मला तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये दिसायला पाहिजे. तुम्ही तुमचे मार्क्स टाका की बाबा भाषा विषयामध्ये सर मला पैकीच्या पैकी मार्क्स आले. मित्रांनो हा होता आपला भाषा विषयाची आन्सर की जे आपण डिस्कस केलंय. अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कारण आणि त्यासोबतच बेल आयकन दाबायचं विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करायला विसरायचंच नाही आपल्याला. अशा नवीन व्हिडिओचा एकच प्लॅटफॉर्म पारख स्टडी प्लॅटफॉर्म. इथे होईल तुमची खरी पारख.